तर मित्रांनो, आजच्या भागात तन्वीचा बॉयफ्रेंड अधिराज सुभेदारांच्या चक्क घरी येतो. त्याच्यामुळे भाग शेवटपर्यंत नक्की बघा. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अश्विन तन्वीला म्हणतो की अगं तन्वी, तू जेवायला भेटणार होतीस ना मला, काय झालं त्याचं? मी तुझ्या फोनची वाट बघत होतो. तन्वी म्हणते, अरे एवढ्या मीटिंग्स होत्या, काय सांगू मी तुला, मी विसरूनच गेले. अर्जुन म्हणतो, अच्छा मग कॉल नाही करता आला तर एक मेसेज तर करू शकली असतीस ना तू. तन्वी म्हणते, उगाचच माझ्यावर डाऊट घेऊ नका तुम्ही लोक. तेवढ्यात अधिराज दरवाजात येतो आणि तो प्रिया अशी हाक मारतो. तन्वी त्याचा चेहरा बघून एकदम घाबरते, पांढरी फट्ट पडते. तन्वी त्याच्याकडे बघून म्हणते, तू तू इकडे काय करतोयस? अधिराज म्हणतो, अगं मला तुझं घर बघायचं होतं म्हणून मी तुझा पाठलाग करत आलो. पण हे काय, हे एवढं मोठं घर, हा बंगला, हे सगळा काय प्रकार आहे? तन्वी म्हणते, हे माझे आई बाबा आणि हा माझा नवरा अश्विन. अधिराज अश्विनकडे बघतच बसतो आणि सरळ त्याच्या अंगावर धावून जातो. त्याचा कॉलर धरतो आणि म्हणतो, तुझी हिंमत कशी होते रे तन्वीवर हात उचलायची? एकटा दारू पितोस आणि वरून मारहाण करतोस काय तन्वीला? अश्विन म्हणतो, तन्वी हे सगळं काय चालू आहे? काय प्रकार आहे हा? आणि हा कोण आहे? माझा कॉलर कसा काय धरतोय हा? प्रताप म्हणतो, तन्वी अगं काय चाललंय? कोण आहे हा माणूस? अधिराज म्हणतो, एक मिनिट थांबा, माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायच्या आधी मला एक तन्वीला प्रश्न विचारायचे. तू माझ्या घरी राहायला येणार होतीस ना, त्याचं काय झालं? चल आत्ताच निघू आपण. हे ऐकल्यानंतर सगळ्यांचे चेहरेच खाली पडतात. प्रताप म्हणतो, हे सगळं काय कन्फ्युजन आहे आणि काय चाललंय? कोण आहात तुम्ही? सायली म्हणते, बाबा मी सांगते तुम्हाला सगळं. हा सगळा प्रियाचा खोटारडेपणा आहे. तिने सगळं जे काय सांगितलंय ना, ती सगळी गोष्ट खोटी आहे. फक्त एकच गोष्ट खरी आहे, ती म्हणजे हे आदिराज सरदेसाई आहेत. प्रिया ज्या कंपनीत काम करते ना, त्याचे मालक. आणि ही फक्त ना नावाला नोकरी करते ह्यांच्याकडे. नोकरीच्या नावाखाली सतत फिरत असते यांच्यासोबत. लोणावळ्याला पण जाऊन आली आहे, माहिती आहे तुम्हाला हे? आणि लग्नाआधी प्रियाच्या आयुष्यात खूप पुरुष येऊन गेलेत बाबा, पण आता लग्नानंतरसुद्धा अश्विन भाऊजींशी ती एकनिष्ठ नाही आहे. अश्विन म्हणतो, काय काय बोलतेस तू हे सगळं? तन्वी ओरडते, काय वाटेल ते बोलू नकोस हा. अश्विन, अरे ही काय पण बोलते. आणि अधिराज सर, तुम्ही कशाला यांच्यात सामील झालात? ती मुलगी काहीही बोलते आणि तुम्ही त्याला दुजोरा देताय. अधिराज म्हणतो, अगं प्रिया काय बोलतेस? तू मला लग्नाचं वचन दिलं होतंस, तुझं माझ्यावर प्रेम आहे हे सांगितलं होतंस. तन्वी म्हणते, हे सगळे खोटं बोलतायत. सायली म्हणते, हो का, ठीक आहे, मग खरं काय आहे ना हे तुझ्या एक्स बॉयफ्रेंडकडून ऐकूया. अर्जुन लगेच सँडीला हाक मारतो. सँडी घरात येतो. सँडी म्हणतो, मी तिचा एक्स बॉयफ्रेंड. बरीच वर्ष झाली आमच्या रिलेशनला, पण मी एकटाच नव्हतो, अजून 4-5 होते आणि त्यातले काही तर लग्न झालेले सुद्धा होते. प्रियाला हे सगळं माहिती असूनसुद्धा ती त्यांच्यासोबत फिरायची आणि त्यांच्याकडून पैसे उकळायची. तन्वी लगेच अश्विनला म्हणते, अरे अश्विन, मी मान्य करते लग्नाआधी माझा एखाद दुसरा होता मित्र, पण ते सगळं लग्नाआधी होतं, आता काही नाही आहे रे. अधिराज म्हणतो, अगं प्रिया काय बोलतेस तू? ह्या माणसाला घटस्फोट देणार होतीस. तू म्हणालीस की हा तुला खूप छळतो आणि तू माझ्यावर प्रेम करतेस. अश्विन बिचारा कोसळून जातो. तो म्हणतो, तन्वी अगं एवढं तुझी मजल गेली की तू लग्नाचं वचन दिलंस आणि मला घटस्फोट देणार आहेस हे सांगितलंस त्याला? अगं तन्वी, माझा पण लग्नाआधी पास्ट होता, पण लग्नाआधीचं मी विचारतच नाही आहे, लग्नानंतरचं काय? मला सोडून तू ह्या माणसासोबत? कल्पना म्हणते, कोणा विश्वास ठेव हेच समजत नाही आहे. तन्वी म्हणते, आई तू माझ्यावर विश्वास ठेव. हा अर्जुन एवढा म्हणतोय ना, पुरावे आहेत का पुरावे? विचार त्याला. सगळ्या गोष्टींचा पुराव्यावर ह्याचा फोकस असतो ना, विचार त्याला. अर्जुन म्हणतो, तुला पुरावे हवे आहेत ना, देतो. सायली मग ईश्वरी आणि काव्याला हाक मारते. ईश्वरी आणि काव्य आतमध्ये येतात आणि हातात त्यांच्या लिफाफे असतात. काव्या म्हणते, तन्वी तुला वाटतं तू शेर आहेस, तर आम्ही 1.25 शेर आहोत. तुला असं वाटलं की तू सगळे पुरावे उद्ध्वस्त केलेस, पण तसं नाही आहे. आमच्याकडे तुझ्या सगळ्या रिलेशनशिपचे पुरावे आहेत आणि आता लग्नानंतरचा अधिराज, त्याचे सुद्धा पुरावे आहेत. तन्वी भयंकर चिडते आणि म्हणते, अरे पण हे पुरावे आलेच कसे तुमच्याकडे? मी तर सगळे पुरावे नष्ट केले होते. काव्या तन्वीच्या कानाखाली एक खाडकन वाजवते. ईश्वरी तर तिला उलट्या हाताची कानाखाली मारते. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की अश्विन म्हणतो, तन्वी आता बस झालं तुझं हे सगळं. तन्वी म्हणते, अश्विन माझ्यावर विश्वास ठेव रे, हे सगळं खोटं बोलतायत. अधिराज म्हणतो, अश्विन माझ्याकडे आमच्या प्रत्येक डेटचं रेकॉर्डिंग आहे, आम्ही कधी कधी भेटलो आहे, ज्या ज्या हॉटेल्समध्ये गेलो आहे त्या सगळ्याचं. मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.